नमस्कार मंडळी, 3 फेब्रुवारी 2025 वार सोमवार, मराठी महिना माघ शुक्ल तर तिथी षष्ठी, नक्षत्र रेवती. आजच्या महाराष्ट्रातील झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी, एसटी महामंडळाचा सर्वात मोठा निर्णय. कंडक्टर सोबत सुट्ट्या पैशांमुळे होणारा वाद कायमचा मिटणार. UPIने भरता येणार भाड्याचे पैसे. आणि यानंतर एक महत्त्वाची मोठी बातमी, महाराष्ट्रातील महानुभाव पंथांच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन. आणि शिक्षण क्षेत्रातून महत्त्वाची बातमी, राज्यातील 78.40% शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध. विद्यार्थ्यांमधील वाचन आणि गणितीय क्रियांमध्ये देखील प्रगती, शालेय शिक्षण विभागाची माहिती. आणि पुढील महत्त्वाची बातमी, परदेशात मराठीचे जतन संवर्धन करणाऱ्या मराठी माणसांच्या संस्थांना आर्थिक मदत देणार मंत्री उदय सामंत यांची माहिती. आणि एक धक्कादायक बातमी, त्र्यंबकेश्वरहून द्वारकेला निघालेली बस 200 फूट दरीत कोसळली. नाशिक सुरत महामार्गावरील सातपुरा घाटात झालेल्या अपघातात मध्य प्रदेशमधील 7 जणांचा जागीच मृत्यू तर 15 जण गंभीर जखमी. आणि क्रिकेट विश्वातून महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, भारतानं सलग दुसऱ्यांदा महिलांचा अंडर-19 T20 क्लब जिंकला. दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट राखून दणदणीत विजय. आणि पुढील महत्त्वाची बातमी, पृथ्वीराव मोहल महाराष्ट्र केसरी, अजित पवारांच्या उपस्थितीत शानदार समारोप झाला. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी, हवाई क्षेत्रात भारताची मोठी उड्डाण. 2047 पर्यंत 200 विमानतळ. 2026 मध्ये हवाई टॅक्सी सेवा सुरू होणार, केंद्राची माहिती. आणि मुंबईकरांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी, मुंबईत सुरू होणार बिबट्या सफारी. संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सुरू होणार प्रकल्प. पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश. आणि यानंतर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, महानगरपालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल. खात्यातून पैसे परत घेतील आणि योजना बंद करून टाकतील, आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य.